हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू राधेच्या बेक अँड केक विथ सर. फ्रेंड्स, तुम्ही आजपर्यंत बरेच केक खाल्ले असतील, चॉकलेट केक, मँगो, ब्लॅक फॉरेस्ट. पण असे काही केक आहेत जे आपण रेग्युलर बेसवर नाही पाहत किंवा नाही खाल्ले जात, म्हणजे तुम्ही घरी बनवून खाऊ शकता. असे केक जे वेगळे आहेत, युनिक आहेत, जे वेगवेगळ्या कंट्री वाईज वेगवेगळ्या ओकेजनला बनवले जातात. आजपासून आपण अशाच सिरीजची सुरुवात करणार आहोत, ज्यात मी तुम्हाला वेगवेगळे केक करून दाखवणार आहे आणि सोबत काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासोबत त्याची हिस्ट्रीसुद्धा शेअर करणार आहे. सो माझे व्हिडिओ फर्स्टपासून लास्टपर्यंत नक्की पहा. आज आपण सुरुवात करणार आहोत चॉकलेट पोक केक याने. तर आपण जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. यासाठी आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे कोमट दूध अर्धा कप आणि त्यात ॲड करायचं आहे 1 टीस्पून व्हिनेगर. जर व्हिनेगर अवेलेबल नसेल तर लिंबाचा रस घातला तरी काही हरकत नाही. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचं एक कडल दूध बनवून घ्यायचं आहे. ह्याला 5 मिनटं आपण जरा साईडला ठेवून देऊया. आता एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे पाव कप ऑइल. तुम्ही घीसुद्धा घेऊ शकता किंवा बटर घेऊ शकता, काहीही चालेल. त्यात ॲड करायचं आहे हाफ कप पावडर शुगर. दोन्ही आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आजपासून आपण एका नवीन सिरीजची सुरुवात करत आहोत. त्यात मी वेगवेगळ्या कंट्री वाईज बनवले जाणारे, वेगवेगळ्या ओकेजन वाईज बनवलेले जाणारे काही केक दाखवणार आहे. त्यातलाच हा एक पहिला केक चॉकलेट पोक केक. पोक केक म्हणजे काय मी थोडासा वेळ तुम्हाला सांगणार आहे. सो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बॅटर आपलं छान फेटून झालेलं आहे. आता एका चाळण ठेवून त्यावर आपल्याला ॲड करायचं आहे 1 कप मैदा आणि 2 ते 3 टेबलस्पून कोको पावडर. कोको पावडर ही प्रत्येक ब्रँड वाईज डिपेंड असते. कोणाची डार्क असते, कोणाची लाईट असते. त्यावाईज तुम्ही कोको पावडर यूज करा. आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा. हे सर्व एकत्र आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे. केक करत असताना लक्षात ठेवा, हे जे सर्व सुखे पदार्थ असतात ते व्यवस्थित चाळून घ्यायचे. आपला केक छान होतो. आता आपल्याला त्यात ॲड करायचं आहे मगाशी आपण जे दूध बनवून ठेवलेलं होतं व्हिनेगर घालून, ते पूर्ण ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स करताना तुम्हाला घट्ट वाटत असेल काही हरकत नाही, आपल्याला थोडंसं दूध पुन्हा ॲड करायचं आहे. दूध जर नको असेल तर थोडंसं गरम पाणी ॲड केलं तरीही चालेल. मी थोडंसं दूध ॲड करत आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. या रेसिपीसाठी कुठल्याही प्रकारचा चॉकलेट केक तुम्ही घेऊ शकता. माझ्या चॅनलवर बऱ्याच प्रकारचे चॉकलेट केक मी दाखवलेले आहेत. त्यातली कुठलीही रेसिपी तुम्ही यूज करू शकता. बॅटर आपलं रेडी आहे. आता आपल्याला केक बेक करायला घ्यायचा आहे. यासाठी मी इथे 7 इंचचा टीन घेतलेला आहे, रेडी करून ठेवलेला आहे. त्यात आपल्याला मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि बेक करायचं आहे 180 डिग्रीवर 35 to 40 मिनिटसाठी. मिश्रण छान ओतून व्यवस्थित लेवलअप करून घ्या आणि बेक करायच्या आधी 2 ते 3 वेळा चांगलं टॅप करा.
तुम्ही पाहू शकता केक आपला छान बेक झालेला आहे, थंडही झालेला आहे. याला तर आपण डिमोल्ड करून घेऊया. आपल्याला तयारी करायची आहे, त्याला सोक करून घ्यायची. यासाठी मी इथे दोन्ही ग्लासमध्ये साधारण 4 ते 5 मोठे चमचे दूध घेतलेलं आहे. त्यात आपल्याला ॲड करायचं आहे मिठाई मीठ 1 ते 2 चमचे प्रत्येकी. मिल्क मेड घेतलं तरी चालेल, मिठाई मीठ घेतलं तरीही चालेल. दोन्ही ग्लासमध्ये आपल्याला साधारण 2 चमचे ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आज आपण 2 प्रकारचे पोक केक दाखवत आहोत, 2 फ्लेवरचे. मी आज बनवत आहे एक मिंट फ्लेवर. सो मी इथे पेपरमिंट फ्लेवर घातलेला आहे. पेपरमिंट फ्लेवरचं इसेन्स ॲड करत आहे आणि पेपरमिंटचा कलर थोडासा ग्रीन असतो, सो मी थोडासा ग्रीन कलर ॲड करत आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पेपरमिंटचं सोक मिल्क तयार करायचं आहे. त्याचप्रमाणे दुसरं आपण बनवत आहोत ऑरेंज. सो मी यातही 2 चमचे मिल्क मेड ॲड करत आहे आणि ऑरेंज इमल्शन ॲड करायचं आहे आपल्याला. ऑरेंज इमल्शन नसेल तर ऑरेंज इसेन्स आणि थोडासा ऑरेंज कलर घातला तरीही चालेल. जनरली हा केक दुधामध्ये मिल्क पावडर आणि कोको पावडर घालून चॉकलेट मिल्कनी हा सोक करतात. आज आपण जरा वेगळं म्हणून 2 फ्लेवर तुम्हाला वेगळे दाखवत आहे मी, मिंट आणि ऑरेंज. ह्याची टेस्टी खूप छान लागते. जर तुम्ही चॉकलेट फ्लेवरचा बनवत असाल तर तुम्ही चॉकलेट मिल्कनी केक सोक करून घ्या. दोन्ही मिल्क आपले तयार आहेत, एक मिंट फ्लेवरचं आणि एक ऑरेंज फ्लेवरचं. आता आपल्याला चॉकलेट केक सोक करायचा आहे. यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्याला पोक करून घ्यायचं आहे. आता पोक करणं म्हणजे काय असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर पोक म्हणजे होल करणं. एक वुडन स्पूननी किंवा काटा चमचा असतो फोक, याने तुम्ही त्याला होल पाडू शकता आणि आपल्याला त्याला होल पाडून केक छान सोक करून घ्यायचा आहे. मी आज एकाच केकमध्ये तुम्हाला 2 फ्लेवर बनवून दाखवत आहे. सो मी केकला 2 पार्टमध्ये डिव्हाइड केलेलं आहे आणि त्याला फर्स्ट फोकनी दाखवते कसं होल पाडायचे ते. केक व्यवस्थित सोक होईल या पद्धतीने आपल्याला त्याला छान होल पाडून घ्यायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीने फोकनी करू शकता, नाहीतर जी नॉर्मल जी प्रोसेस असते पोक केकची होल पाडणे, मोठे मोठे होल पाडायचे असतात. त्यासाठी आपल्याला वुडन स्पून असेल किंवा लाटणं असेल त्याने तुम्ही असे मोठे मोठे होल करू शकता. मी तुम्हाला दाखवते कसे ते. आता पुन्हा आपल्याला याला एका टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. सोक करणार आहे आपण, तर आपला केक पसरू नये यासाठी पुन्हा एकदा टीनमध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे. हे पहा, माझ्याकडे मी लाटणं घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला त्यात होल करायचं आहे, म्हणजे पोक करायचं आहे. या केकबद्दल हिस्ट्री सांगायची तर अमेरिकेमध्ये 1970मध्ये फक्त जेलीचं सेल वाढवण्यासाठी हा केक इन्व्हेंट केला गेला होता. त्यावेळी हा केक पोक करून त्यात जेली बनवून घातली जायची. त्यावेळी हा केकचा डेझर्ट तिथे खूप फेमस झालेला होता, पण कालांतराने त्यात बरेच चेंजेस होत गेले. आता आपण एका भागामध्ये मिंट फ्लेवरचं दूध ॲड करायचं आहे. पूर्ण होलमध्ये सोक होईल या पद्धतीने आपल्याला ॲड करायचं आहे आणि एका साईडला आपल्याला ऑरेंज दूधनी सोक करून घ्यायचं आहे. आज आपण हा केक सोक करत आहोत मिल्कने. ही पद्धत ॲक्च्युली एका दुसऱ्या केकच्या रेसिपीसारखी सिमिलर आहे. त्याचं नाव आहे ट्रेस लेचेस केक. ही एक मेक्सिकन रेसिपी आहे. मेक्सिकन ट्रेस लेचेस केक बनवला जातो. त्याचेही मी 2 व्हिडिओ माझ्या चॅनलवर आधीच अपलोड केलेले आहेत. त्याची रेसिपीची लिंक, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वरसोबत आय बटनवरही तुम्हाला ती दिसेल. तीही तुम्ही एक वेगळे केक म्हणून बनवून कधीतरी ट्राय करू शकता. ट्रेस लेचेस केक ही पोक केकप्रमाणे खूप सुंदर लागतो. 1970मध्ये हा केक जेली भरून सोक केला जायचा. प्रत्येक होलमध्ये जेली भरली जायची आणि त्याने सोक करून वरतून क्रीमने त्याला कवर केलं जायचं. मघाशी सांगितल्याप्रमाणे कालांतराने त्यात बरेच चेंजेस होत गेले. काही ठिकाणी यावर चॉकलेटचं पुडिंग बनवून त्याने केक हा सोक केला जाऊ लागला. काही ठिकाणी फ्रूटचे स्वीट सॉसेस बनवून त्यात ॲड केले जाऊ लागले. केक आपला छान सोक झालेला आहे, तर आपल्याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. हे पाहू शकता केक आपल्याला छान सोक झालेला आहे. याला आता बाहेर काढून घेते.
मी जरा सेपरेट करून घेते कारण आपल्याला 2 फ्लेवर दाखवायचे आहेत, एक मिंट आणि एक ऑरेंज. सो मी याला थोडंसं साईडला करून घेतलं. इथे मी साधारण 150 ग्राम क्रीम फेटून घेतलेला आहे. आता याला आपल्याला 2 फ्लेवरमध्ये डिवाइड करायचं आहे. एकात मी ॲड करत आहे पेपरमिंट फ्लेवर आणि थोडासा ग्रीन कलर. तुम्ही जेल कलर घालू शकता किंवा लिक्विड कलर काही चालेल. दोन्ही ॲड करून त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या केकनी फक्त आपल्याला वरचा पोर्शन कवर करायचा आहे. वरचा एकच लेअर लावायचा आहे आपल्याला. यासाठी तुम्ही डिझाईनमध्ये लावू शकता किंवा प्लेनही लावू शकता, काही चालेल. ज्या भागाला मिंटनी सोक केलेलं होतं त्यावर मी हा पूर्ण लावून घेते. ज्याप्रमाणे मी मिंट आणि ऑरेंज फ्लेवर ट्राय केला त्या पद्धतीने तुम्ही अजूनही त्यात फ्लेवर ॲड करू शकता. रोज बनवू शकता, पायनॅपल, मँगो कुठलाही बनवू शकता. प्रत्येकाची टेस्ट खूप छान लागेल. हा केक जर तुम्हाला सेल करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही हा सेल करू शकता. यासाठी एक प्लॅस्टिकचे कंटेनर भेटतात, त्यात हा केक घालून तुम्ही त्यातच सोक करून त्यावरतून तुम्ही क्रीम लावून तो डायरेक्टली सेल करू शकता. हा केक सेल करायचा झाला तर तो नॉर्मली 250-300 रुपयापर्यंत तुम्ही सेल करू शकता. द सेकंड पार्टमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ऑरेंज इमल्शन. ऑरेंज इसेन्स आणि ऑरेंज कलर घातला तरीही चालेल. मी ऑरेंज इमल्शन ॲड करून त्याला छान मिक्स करून घेते. यामध्ये रोज फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो. कधीतरी नक्की ट्राय करून पहा. रोजचे तेच 3 लेअरचे केक खाण्यापेक्षा किंवा ज्या लोकांना क्रीम आवडत नसेल जास्त त्या लोकांसाठी हा पर्याय खूप छान आहे. खाली बेस आणि वरती थोडासा क्रीमचा लेअर. मी लास्ट टाईम जेव्हा हा केक केलेला होता तेव्हा मी नॉर्मल व्हॅनिला फ्लेवरचा केक बनवला आणि त्यात जामनी त्याला सोक केलं. प्रत्येक होलमध्ये जाम फिल केलं आणि वरतून नॉर्मल व्हॅनिला फ्लेवरचं क्रीम लावलं. त्या केकची टेस्टही खूप छान लागते. कधीतरी तोही तुम्ही ट्राय करून पहा. आता आपला ऑरेंज क्रीम रेडी झालेला आहे. आता ऑरेंजने आपण कवर करून घ्यायचं आहे. मी यावर तुम्हाला एक डिझाईन करून दाखवते. तुम्ही स्टारची डिझाईन करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणती डिझाईन ह्यावर ट्राय करू शकता. एक पातळ लेअर लावून घेते ऑरेंज क्रीमचा आणि मग ह्यावर डिझाईन करायची आपल्याला. मी इथे बिग स्टार नोझल घेतलेला आहे आणि त्याने यावर स्ट्रेट लाईन काढणार आहे. तुम्ही केकवर फक्त क्रीम नुसते पसरवून त्यावर काही डेकोरेशन करूनही करू शकता किंवा काही डिझाईन करून स्टार्स नोझल्सनी डिझाईन करून रोझेट काढून तुम्ही याला डेकोरेट करू शकता. डेकोरेशन तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे यावर करायचे आहे. हा केक फ्रीज करताना फक्त जास्त वेळ फ्रीज करू नका कारण आपला फक्त एक बेस आहे आणि वरती फक्त एक क्रीमचा लेअर आहे. तुम्ही हा सुकू शकतो. तो जास्त वेळ ह्याला फ्रीजमध्ये ठेवू नका. जेव्हा आपण केक 3 लेअरमध्ये डिवाइड करून त्याला सोक करून त्याला पूर्ण क्रीमनी कवर करतो तेव्हा तो सुकण्याची भीती कमी असते. पण हा केक ओपन आहे तो हा लवकर सुकतो. सो जास्त वेळ हा फ्रीजमध्ये ठेवू नका. मी पाहू शकता डिझाईन खूप छान दिसत आहे. दुसऱ्यावर मी ब्रशनी फक्त त्याला असं फिरवून घेते आणि एक टेक्स्चर इफेक्ट देते. वाव, दिसायला खूप छान दिसत आहे. आता यावर मी अशी डार्क चॉकलेटनी डिझाईन करून घेत आहे. तुम्ही यावर चोको चिप्स घालू शकता, कलरफुल बॉल्स घालू शकता, सिल्वर बॉल्स, गोल्डन बॉल्स, काहीही तुम्ही तुमच्या आवडीच्या डेकोरेशनप्रमाणे याला डेकोरेट करा.
सर्व डेकोरेशन झालेलं आहे. आता फक्त साईडने आपल्याला तिथे छान लेअर दिसले पाहिजे, यासाठी मी थोडंसं त्याला लेवल अप करून घेते, थोडंसं कापून घेते, जेणेकरून दिसायला साईडने खूप छान दिसतं. बस याला थोडं फ्रीज करून घ्यायचं आहे आणि खाण्यासाठी रेडी. चॉकलेट पोक केक हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. तुम्ही तुमच्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने हा बनवलेला आहे किंवा खाल्लेला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. माझा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.